तर मिरगामध्ये आज ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे आणि अशोक खरात यानं ज्या गावामध्ये हे मंदिर उभारलेले आहे त्याच ठिकाणी ही ग्रामसभा आज आयोजित करण्यात आली आहे। मिरगामध्ये या अशोक खराची मोठी दहशत होती। अनेकांना त्यानं त्रास दिल्याचा आरोप आहे। तर त्याच्या त्रासामुळे अनेकांनी घर सोडल्याचा सुद्धा आरोप होता। आता खरात विरोधात मिरगावातल्या नागरिकांनी ग्रामसभा आयोजित केली आणि ग्रामस्थ आता या ग्रामसभेमधून काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तर मिरगावातल्या ग्रामस्थांबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। आरोपी कॅप्टन अशोक खरात कारनामे करत असलेलं शिवनिका संस्थान जे आहे ते मिरगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे आणि शिवनिका संस्थानच्या परिसरामध्ये कॅप्टन अशोक खरात याने अनेक शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहे त्या हडपून घेतल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आहेत त्या कवडीमोल भावामध्ये घेतल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। आपण आता आहोत या मिरगाव गावामध्ये ज्या ठिकाणी शिवनिका संस्थान आहे आणि कॅप्टन अशोक खरात या ठिकाणी ईशान्येश्वर मंदिरामध्ये थांबत होते। ते देखील ईशान्येश्वर मंदिर या मिरगाव गावामध्ये आहे। आपल्यासोबत त्या ठिकाणचे नागरिक बोलण्यासाठी आहे आणि गावकऱ्यांकडनं या कॅप्टन खरातचा कामाचा जो आहे तो निषेध देखील करण्यात येतो आहे। काय सांगाल, काय प्रकार या मंदिर परिसरामध्ये सुरू होता आणि ग्रामस्थांना विश्वासात घेतलं जात होतं का आणि गावकऱ्यांची कशी फसवणूक केली गेली? विश्वासाचा संबंधच नाही। तलाठी त्याच्या कोलटी त्याच्या गरम सेवक आहे त्याचेच काय। हॅलो राजा बोले दल हाले मराठी भाषेत सांगतो मी। तेव्हा यांना काय कळत? काहीच कळत नाही। ते त्याच्याच पद्धतीने केलं। अहो ती टाकी खरी गोष्ट आहे का रे? कोण ते ती टाकी कुठली टाकी नेली? ती गावातली मिरगावची टाकी मिरगावची। ती कुठे नेली? इंगेवशी शेळकेवशी काय? तर ती टाकी कुठे गेली? तिकडे गेली का? पण गेली असेल तर बाद झाल्याचे। काही शेतकऱ्यांचे रस्ते देखील बंद केलेले आहेत। त्याचबरोबर राजकीय मोठे मोठे मंडळी या ठिकाणी येत होते, येतच होते ना। मग त्यांच्याच दबावाला बळी पडून कुत्र बोलणे नाही। या गावात बोललं त्याला माझं कसं काय होईल? झालंच ना। आता दोन आम्ही तडवड करून हातूपाय पडून 2 सदस्य आमच्यावाले सगळे निवडून आणले। त्याच्या दबावामुळं ती सस्पेंड झाली। ही 100% एकदम खरी गोष्ट आहे। काय गरम सेवकला तू काय सांगतो त्याच्यावर कर, नाही त्याचं ऐकत। मग असं समजायचं आहे का तिने काहीतरी विरोध त्या सदस्याने केला तर तुम्ही सस्पेंड झालीच, इडले झाले। सुदाम किसन हिंगे, बाबासाहेब किसन हिंगे। ईशान्येश्वर जे मंदिर आहे ते मिरगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे। ते आता कुठेतरी या मंदिरामध्ये सगळे प्रकार सुरू होते, यामुळे गावची बदनामी होते। गावात तुम्हाला अनेक लोकांचे फोन येत आहे, गावची बदनामी होते। आता तुम्ही ग्रामस्थ म्हणून तुमची भूमिका काय? आता काय आता मला काल फोन आली मिरगाव मध्ये काय झालं। आता काय सांगायला जाऊ ती चाष्टावरी मला काही हसत्या। मग मी त्यांना सांगितलं काय मलाच माहिती नाही काय। तेव्हा एवढंच करा फक्त कृपया करून हे मंदिर आमच्या गावाच्याच ताब्यात द्या। बाकीचं काहीच लागत नाही। फक्त गावाच्या ताब्यात मंदिर गेलं तरी इज्जत तर कमीत कमी इज्जत भरपाई भेटन। ते तो करतो कोणाचं नाव जातं? मिरगाव। मग ती इज्जत भरपाई की आम्हाला भेटन समजा ती मंदिर आमच्या ताब्यात आलं तर। समजा ईशान्येश्वर मंदिर जे आहे ते आमच्या ग्रामस्थांच्या ताब्यात द्या अशी मागणी ग्रामस्थांकडनं केली जाते। काय सांगाल, ग्रामस्थ म्हणून तुमची भूमिका काय आहे? हे सगळे प्रकार सुरू आहेत आणि मिरगाव या गावची बदनामी होती बंदमी होती म्हणूनच मिरगावच्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलं। ग्रामसभा घेण्यात येईल। आता ग्रामसभेचं नियोजन आज ग्रामसभा होती का, होणार होती का अशी माहिती समोर येत होती? ग्रामसभा नव्हती पण ग्रामसेवकच हजर नाही गावात 3 दिवसापासून। नाही ते जाऊ दे। तेव्हा ग्रामसेवक हजर झाल्यानंतर ग्रामसभा घेऊन आणि आम्ही पूर्ण गावबंदी करणार आहे त्याला। गावाचं चर्चा करून आणि जसं आता इथं काही बाबांच्या ज्या घटना घडल्या, ज्या ग्रामस्थांची बदनामी झाली, आमच्या पूर्ण गावाचं नाव महाराष्ट्रात देशात खराब झालं या घटनेमुळे। त्याच्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आणि त्याचा निषेध करून त्याला आम्ही पूर्ण गावबंदी करणार आहे।